अमेरिका, इस्रायल आणि अन्य देशांच्या युद्धाची झळ आता ग्रामीण भागात पोहोचली असून नायगाव तालुक्यासह परिसरात मागील 8 दिवसापासून डिझेल टंचाईचं संकट अधिकच तीव्र झाले असून नरसी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याचं चित्र पाहायला मिळते। ट्रॅक्टर, ट्रक, प्रवासी वाहने, खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांनी पहाटेपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी केल्याने अनेक ठिकाणी वाहनांसह रिकाम्या डब्यांचे हे रांगा लागल्याचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। नरसी नायगाव येथील काही पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा मर्यादित असल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। डिझेल मिळणार की नाही या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात पंपाकडे धाव घेत असून अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। काही ठिकाणी तर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता आहे। मात्र अचानक निर्माण झालेल्या टंचाईमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे। वेळेत डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतीचे कामे खोळंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर वाहतूक व्यवसाय, शेती व दैनंदिन कामकाज पूर्णपणे डिझेलवर अवलंबून असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। संबंधित तेल कंपन्यांनी तातडीने अतिरिक्त डिझेल पुरवठा करावा व कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी आणि वाहनधारकांनी केली आहे। लक्ष्मण बर्गे, एकमत डिजिटल, नायगाव। मी मांजरम गावामधून आलो। माझं स्वतःचं ट्रॅक्टर आहे। जवळपास 9:30 वाजतापासून इथं पेट्रोल पंपावर थांबून आहे, तरी पेट्रोल पंपवाले आम्हाला डिझेल देत नाहीत, गाडी आणल्याशिवाय देत नाहीत। जर असंच आमच्यावर अन्याय होत असेल शेतकऱ्यावर किंवा आमच्या गाडी चालकावर तर आम्हाला सहन होत नाही साहेब। काय असेल ते तुम्ही करा योग्य निर्णय। ट्रॅक्टरला आम्ही गाडी घेऊन यायचं म्हणलं, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये गाडी घेऊन जायचं म्हणलं तर 2-2.5 लिटर आपल्याला डिझेल लागते आणि पंपावर जर घेऊन यायचं म्हणलं तर आम्हाला कमीत कमी 1000 रुपयाचं डिझेल लागते। सगळे भाव वाढलेले आहेत, शेतकऱ्याचे बी हे झालेले आहेत। आम्हाला शेतकरी प्रत्येक अडचणीला सहकार्य करते आणि आम्हाला डिझेल पंपावर जर गाडी घेऊन यायची म्हणलं तर 2000 रुपयाचं डिझेल लागते। प्रत्येक वेळेस आम्ही डिझेल पंपावर गाडी घेऊन येऊ शकत नाही। Thanks for watching Ekmat Digital.